मोठ्या संख्येने मुंबई पुण्यात राहणारे कोकणकर नागरिक कोकणात दाखल. चिपळूणमधील परशुराम घाटात वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात वाहनांची ये-जा वाढली. नाशिक मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे जेसीबी दरीत कोसळला. तर दरीत कोसळल्यानंतर जेसीबीला भीषण आग, आगीत जेसीबी जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. नागपुरात सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्यास कारवाई. पाळीव कुत्र्याला बाहेर घेऊन जाताना तोंडावर जाळी बंधनकारक. गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता अनिवार्य. पोलीस आयुक्तांच्या सूचना. खोपोलीचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटलांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट. प्रत्येक प्रभागातील घाणीचे फोटो व्हिडिओ टाकून सोशल मीडियावरून पोलखोल करू, आम आदमी पक्षाचा इशारा. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील सावरपाडा आणि धनपूर या गावांना जोडणाऱ्या पुलावर नदीचं पाणी. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात बलेरो गाडी अडकली. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने अनर्थ टळला. धुळे शहरात पोलिसांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाऱ्यावर. पोलीस कॉलनीतील 2 भावंडांकडून गाड्यांची तोडफोड. आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस कॉलनीतील महिला एकवटल्या. नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करून घेतली. संशयितावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.